आईला या नितीनच्या पैसे घ्यायच टायमाला बरं सुचलं ना, आता द्यायच टायमाला काटा आला होय. पाड खावकडे बघतोच जरा. होय रे, म्हणलं ज्वारी संपली, ज्वारी आणावं आपल्याला. ज्वारी ना बाजारात आणावं लागेल नाही. आणा, धान्य नाही घरात. किराणा मालच बोल थोडा जवळ. उलसाक बर बाबा. तिला म्हण आवर किराणा माल घेऊन येऊ. अश्विनी ऐकलं का? आवरून ठेव, किराणा माल घेऊन येऊ थोडा. आणि थोडा थोडाच आणा, पैसे लागते ना आपल्याला घरात खर्चायला. काय आमदार अयो बरं आहे का? निवांत चाललंय तुमचं? काय नाही, थोडं बोलत होतो. काम धंदा हा निवांत बसता नाही का? लय पैसे कमवून बसल्यात आहे का? नाही नाही आता द्यावं मग ते आमचे पैसे घातलेले. तुमच्याकडे येणार होत कधी? मी तुमच्या इथं 4 वेळेस आल्यावर अहो सावकार, तुमचे पैसे आम्ही ठेवणार नाहीत. हा नाही तर ठेवणार. नवरा झाले मेल्यापासून किती दिवस झाले? अहो, आमचे ठेवलेले हाल ती. तुम्हाला माहिती आहे ना. हाल माहिती म्हणून तर दिले ते पैसे, पण तुम्ही तर त्या लायकीचे नाही ना. अहो आम्ही आता मजा करतो का सांगा बरं तुम्ही? द्या पैसे द्या, नका माडो खाऊ चला. हा हा? पैसे देते मी काय पण ते लग्न अश्विनी लग्न केलं काय तू? पाणी आण बरं, तांब्या मजा आहे भर राव तुमची. मग पाणी आण पैसे लवकर, घेतले मालक काय, आलेत, पाणी आण. बरे वा. अरे काय धावपळ होते बाकी काय नाही. लग्नाला तर बोलवलं नाही तू? नाही ते अहो, घरातली घरातच केलं आम्ही 4 माणसं. होय. पाणी दे, पाणी दे. ही बायको आहे तुझी? हा, हे माझी बायको. बर. आणि मग बर दिल पैसे मग? हा ते पैसे त्या तांदळाच्या डब्यात आण पैसे. लग्नाला बोलवलं नाही? नाही ते 4 लोकातच केलं. मामा म्हणला होता अर्जंट. अरे मग अजून पैसे दिले असतील काय असतील? नाही तसं नाही. नाही, घरातले घरातच केलं 4 माणसात आम्ही, जास्त नाही मोठं केलं. हा होय. हा हे 20,000 येत. आता सगळे दे ना. देऊ काय करू थोडे. 20,000? देऊ देऊ आता हे आमचे एवढेच आलेले आहेत शेतातले, देऊ तुम्हाला. आपण त्या 80,000 साठी परत 4 गाड्या मारत बसू का? नाही आम्ही आणून देऊ, याला पाठवीन मी. काय तुझे फोन सुद्धा उचलीत नाही त्याला? अहो फोन असतो झाडाला टांगलेला, हे शेतात काम करतो, कसा उचलीन? हा होय. मग राह ना आता, एवढ्या वेळेस ऐकतोय हा परत नाही ऐकणार. 20 आहे का पूर्ण? हा 20 धर मोजत तांबे. नाही. 22,000 आलत. 2,000 बाजाराला ठेवतात. चालतंय, जोडून या घरी. हा येत. हा हा चहा पे बियाला जाऊ मग. बर. ऐक, आपल्याला या माणसाचे पहिले पैसे द्यावा लागेल ना. हा ते माणूस कोण होत? त्याचे ते कसं बघत होता मला मी बी खूप भीती बघितलं, वाटते. मी बी बघितलं, तो असं बघत होतो वाकून. म्हणून याला म्हणते आता या माणसाचे सगळ्यात पहिले पैसे द्यावा लागते ना आपल्याला. तुम्ही नका टेन्शन घेऊ. मी काय करते, मी ना माझ्या भावाला किंवा आईला फोन करते आणि आपण घेऊन पैसे देऊ. त्यांना म्हणा कोणाकडून उधार घेऊन द्या, पण ह्या माणसाचे पहिले पैसे आपल्याला बुजवावं लागते, कारण ह्या माणसाची काही नजर चांगली दिसत नाही. ती पोरगी सुद्धा सांगत होती मला, तुझी बहीण. आता मी वैरण घेऊन येते मशीन. हा जा वैरण घेऊन ये, गुरांना टाक वैरण. चालते. तसंच करू मग आपण. हा एक काम कर, तुला दमून आला, तू थोडा घरात आराम कर. जा, मी तेवढं त्या शेडांचं बघते. हा चालेल. जा. आई अगं ते मला जरा 500 रुपये लागत होते. अगं बाळा, पैसे दिले असते मी तुला, पण हे बघ आपल्याकडे कोंबड्या नाही ना. 4 कोंबड्या असत्या तर बाजारात नेऊन विकून पैसे दिले असते. अगं आई तुला माहिती आहे ना की मला लागतात ते पैसे. अगं एवढं मी जाऊन आले ना, माझं काम झालं ना बाहेरचं, मी परत आल्यानंतर तसं पण कॉलेज संपलेलं आहे, मी कामाला जाईन. त्या बावरातले पैसे आले होते, ते का सावकाराचं पोरग आलं होतं, त्याला देऊन टाकले. तुझा बाप होता तेव्हा त्याच्याकडून कर्ज घेतलेलं आहे बाळा आपण. आणि आपलं ना लेकाट कासरीन चाललंय आता, इतकं म्हणजे एकदम म्हणजे रुपयाचं आपल्याला आता सांभाळून वापरावं लागेल. बरं जाऊ दे, मी दादाकडे मागते. त्याच्याकडे तरी कशाचे ग? आता ते जे काही काम करतो सगळा रुपया मला देतो, त्याच्याकडे कायचे पैसे? बरं चालेल, बघते मी. ठीक आहे तुझं. देवा, आज माझ्या लेकरांना रुपया द्यायला नाही माझ्याकडे, काहीतरी मार्ग दाखव. जरा कांटाच करतो आज. होय का? काय आणलंय? ते ना वैरण आणाय गेलते जनावराला. हा होय. हे बी काम करावं लागतात काय तुला? हो. ने कोण कुठं आली तू नेमकं? आ कुठं आली?
इतक्या फास्ट कसं काय लग्न जमलं तुमचं? हा आ लग्न? लग्न असंच ते मागायला आलते मला. हा होय. आणि तू काय बघून त्याच्याकडे लग्न केलं? त्याकडे आहे का? त्याला खायला तरी आहे का? हा माझ्या आई वडिलांनी करून दिलं लग्न. काय बघून आपण तू बी बघायचं ना नेमकं पोराकडे काय आहे का नाही आहे का असंच भीक मागून खाते. हा नाही घरी असताना खायला वगैरे. अरे काय असते त्याला मीच पैसे देतोय तेव्हा ते कुठेतरी घरी बाजार येतोय. हा का? मग तुमचं आम्ही पैसे देतो. मी ऐकलं ना घरातून तुम्ही पैसे नाही आले होते. बरं ऐक ना तू जर मला हे करत असेल ना तर पैसे बी नको मला. काय साथ देत असेल तर. सात हा? सात कसली? आता कशी तुला समजत नाही का कशी साथ पाहिजे? वाटलंस हे बी पैसे धर तुला. नको धर ना. नको. अरे ऐक ना माझं हे धर मला पैसेच नको. नको नको. मी आहे ते पैसे आमचे ना. मी माझ्या ऐकून घेऊन अरे देते. ती बी पैसे कुठे चालली? ती बी पैसे नको मला. अरे तू ऐक ना जरा तू हे पैसे धर. हा अरे नको करू. नको पैसे तुमचे धर तुला. पैसे. अरे मी ते काय तिस काय देऊ ना ते पैसे तुला देतो मी. मग तर बस ना तू फक्त मला हा म्हण. हा हा मी माझ्या ऐकून घेऊन पैसे देते. अरे मी नको म्हणून राहिलं काय घेते आईकडून पैसे तू? अरे ते ठेव तू उठ हे राहू दे जनावर बिनावर माझ्या दारात लावू दे तुझी. जनावरांना टाकायचे. राहू दे जनावर ते तुझी नको पैसे सासू धरा. करेल. राहू दे तुला पैसे. नको. अरे गिफ्ट म्हणून राहू दे माझ्याकडून. हा नको गिफ्ट धरा. ऐक राव माझं. माझ्या नवऱ्यात माझे गिफ्ट आहे. नको तुमचे पैसे ते धरा. काय त्या भिकाऱ्याकडे त्याचं सारखं नाव नको काढू तू. त्या भिकाऱ्याला जाऊ मी पैसे देतो तेव्हा ते काहीतरी करते. मी जाते सावकार. तुमचं पैसे धरा. ऐकलंय ना चांगलं तावडी नाव अंगाड्या त्याशिवाय नाही काढायची ला. ऐकलायच्या अय तू काय करते तिथं? इकडे काय सावकार काय म्हणता? काय बघितलं का? काय हा मी आजपर्यंत कधी काही बघितलंय का? बघितलं का? सांग उगं नको पुढचं रान आणू. नाही बघितलं. नाही बघितलं ना? हो काय हां तसं काय कोणाला सांगू नको बरं का? बघितलं असलं तरी सोडून दे. हां अरे नुसते बघायचे पैसे देऊ राहिलो त्याच्यात लगेच वरती हात करून राहिलाय. या डंग करू नका मला काय म्हणू नको. इकडे काय लावता? आमच्या रानात येतो का? तर दिसली जागा म्हणून आलो. बरं जा कळ झेंड नको असं इकडे. नाही वैताग जेव साऱ्या गावाचा. किती वेळ झालं गेली आवणी आहे ना. आरू पण तिकडच आशो तिकडच. काय करताय हो? अरे किती वेळ. हा कापूस काढायला जायचा राहिल्याला. आता कापूस काय आता काढता का सांगा बरं? उद्या काढायला येईल ना. आभाळ आलंय भिजलं तर मग काय हाय ते वाया जाईल. मग हे गोळा करून ठेवायचा. आत त्यांनी ठेवायचं ना गोळा करून. पाणी तापवाय होईल. तर ते हाल तिचा पाय दुखतोय. हा राहू द्या तुम्ही नका हे करू. राहू द्या मी भरती. ह्याच्यावर पाणी तापायला होईल सकाळ. पण एवढा वेळ का लागला तुला? ऐका ना तुम्हाला एक सांगू का? काय झालं? काय झालं? ते सावकारून अडवलं होतं मला. काय सावकाराने अडवलं तुला? शांत हो बाळा. शांत हो पुरी शांत हो. त्या मुर्द्याची एवढी हिंमत. शांत हो तू. आई आता लय झालं. एक तर तू सावकार राहीन आता मी राहीन. अहो, नको असं काय करू नका. तुम्हाला बरं वाईट अरे पैसे दिले मी काय उपकार केले का त्यांनी? याचा सहित पैसे दिलेत आपण पैसे त्याला. आज नाही उद्या देऊ आपण. पण माझ्या घरच्या इज्जतीवर हात टाकला त्यांनी. त्याच्याकडे बरी बत नाही त्याचा. त्याची बरी गटफूत नाही मी आता. जाऊ दे आपले पैसे देऊस तर. तो माणूस लय डेंजर आहे. हे ना आता लय आती झाले आहे. एक तर तो पाटलाचा पोरग राहीन आता मी राहीन. त्याची खांडोळी करतो थांब बाबा थांब. गरम डोक्याने काही नको करू. असं काय करू नका. एक तर बाबांचं पैसे देणं होय नाही. बाबांना दवाखान्यात गेलेलं तर माणसाची नजर लय वाईट आहे. जाऊ द्या. हे ना सगळं त्याचे आपल्यामुळे पैसे झालं. दिले ना म्हणजे आपल्याला आई काय बोलता येणार त्याचं नाही. काही ना काही करून आपण पैसे मिटून टाकू. म्हणजे त्याची हिंमत नाही होणार आपल्या दारात यायची. अगं आई पण पैसे दिले मी काय उपकार केले? बघू आपण काहीतरी तुम्ही काय करून करा? पैसे देऊ त्याचे. तुम्हाला मी म्हटलंय ना आईला फोन लाव. त्याला पैसे द्यायचे बस. चल चल. अरे कुठून देणार पैसे? चल काय चल कुठून देणार पैसे आपण? करू. काय करू? अहो, खरं तर मीच चुकलोय तुझ्या संग लग्न करू. तुला काही देता पण नाही आलं. असं 4 काय माणसात बोलताय लग्न हो? केलं. असं काय बोलताय सांगा बरं तुम्ही. तर मग काय बोलू सांग ना काय काय पाहिजे बोलू? मला? तुम्ही पाहिजे तेवढं मला जीव लावताय. जे पाहिजे ते खायला कसला घालताय. मी झोपडीत आहे पण सुखे. खरंच मला
असा प्रेम करणारा नवरा भेटलाय ना की मला माझ्या आई बापाची कोणाचीच आठवण येत नाही. नुसतं प्रेम करून होत नाही आशा. जाऊ द्या तुम्ही नका माणसाला असं काय कमी पडतं काय नाही पण बघावं लागतं. तुला झोपडीत आणून ठेवलाय, चटणी भाकर खायला घालतोय, सोन्यासारखं घास खात होते पोरगी घरी. बोलू. पण मी शिकेन, नका टेन्शन घेऊ तुम्ही. खरंच आई झालं, मी चहा टाकते तुमच्यासाठी. नको रडू, चल घरी. राहू द्या मी घेते. ओ या ना. ओ आत्या, कुठं चाललाय तुम्ही? अगं मी त्या सावकाराच्या पोराकडे चालले. अहो सावकाराच्या पोराकडे कशाला? त्याला समज द्यायला चालले. उद्या तुझ्या नवऱ्याच्या डोक्यात काही आलं, हो काही भांडणं मारामाऱ्या झाल्या, गरम डोकं असतं. बायको विषयी माणूस सहन नाही करत बाई, कळलं का? चल तू पण चल. पण ते नको आहो, चल. वरडतेल. त्याला आराम करू दे, तू चल. आपण त्याला असं म्हणते समजून का? सांगू. आज मी आहे ना, चल. चायला त्याच्या बायकोकडे एकदा बघतोच. घरी आली त्याची. अरे यार कुठं चालली? घरी चालली गाव. कुठे गेलती? अरे थांब ना, तुझ्यासंग बोलतोय मी. हा अरे बोल ना, कुठे गेलती? बाहेर गेले होते गाव. कशाला? काय झालं? कॉलेजला? कॉलेजचं सॅक बिक तर काही दिसत नाही. कसलं कॉलेज या टायमाला? ते फिरायला गेले होते. अरे वा, म्हणजे फिरायला पैसे आहे का नाही? भावाचं लग्न करायला पैसे येते, फक्त माझे पैसे द्यायला नाहीत. हा तसं काही नाही. मग कसे आम्ही देऊन टाकणार तुमचे पैसे. म्हाताऱ्याला तू पैसे मागत होते 500 रुपये, ते स्वतः त्यांचे द्यायला की नाही त्यांची द्यायची. हा एक काम कर ना, तसं तुला पैसे देतो मी. हा लय पैसे ना इकडे, जर तुला पैसे. हा आईश कर तू. मला तुमचे पैसे नकोय. का? मला पैसे लागत ना तुला. मला तुमचे पैसे बिशे नकोय. तुला आम्ही तुमचे कॉलेज- पैसे आता भावाच्यानं काय देणं नसतं वत, ती भिकारी आहे ती. मलाच काम धंदा नसतं, काय पैसे नाही रे मला. तू एक काम कर, पैसे धर, बाईक जरा. हा नको. तू ऐका, पळू नको ना. मग याड्यावर काय करते? काय करताय सावकार? काय करत होते? ताईडला आमच्या काय केलं? पुढं काय करत होते? ते पैसे मागत होते म्हणून देत होते त्याला पैसे. अहो, तुमची नजर कसली, मला चांगलं माहितीये. त्या दिवशी कसली नजर तुम्हाला रस्त्याला छेडलं, मी तिथं का बसली. उद्या परत माझ्या ताईला छेडलं. आता काय करत होता तुम्ही? काय करते त्याला विचार कुठं काय करते? चुकीचं आहे सावकार, चुकीचं काय आहे. चुकीचं आहे? तुमचे पैसे ठेवता आमचे तेव्हा चुकीचं नाही का ते? अच्छा, म्हणजे पैसे घेतलं म्हणजे तुम्ही बाया अरे दररोज तुम्ही छेडत तुम्ही फिरत 2 होता. महिने म्हणून पैसे घेता, 6-6 महिने ठेवता, तेव्हा जमतं का? अहो पण तुमचे पैसे देईल ना मी. नाही मी नाही, घेतलेत ना ते पैसे. चुकीचं नाही तुमचं. माझ्या- लग्न करायला तुम्हाला पैसे, ही फिरायला गेलती आता कुठे तिला विचारा काढू तिकडं. आमचं, आमच्या मग कोणाच काढू? मग काय? नाही, लेकी सुनेच्या हातावर तुम्ही हात धरता का त्यांचा? नाही, तुम्हाला नाही, एवढंच म्हणजे वाटतं ना, आम्ही माझे काय पैसे देऊन घरात टाका. देते ना मी पैसे कधी तुमचे. देणार? 6 पण महिने माझ्या झाले. लेकीचा, माझ्या सुनाचा तुम्ही खुशाल चरित्रावर हात टाकता. मग काय करायचं आम्ही? अहो देते ना पैसे, तुम्ही नका कधी? चुकीचं करू खाल्लं. असं. त्या का बसा ओरडू नका, तुमची तब्येत ठीक नाही. तुम्ही काय आमचं खाल्लेलं पिल्लेलं समजा बघता का? असे किती पैसे आहेत तुमचे? किती पैसे आहेत? लाख रुपये आणि व्याजाचे 50,000. हा, किती झाले असे? 1.5 लाख रुपये. 1.5 लाख झाले हा का? 20,000 दिले ना त्या दिवशी. आणि दिले ना. मग काय असं तुम्ही हे केलं काय? पुढं काय केलं? 1.5 लाख 20,000 तर देऊन आता असे तुमच्या तोंडावर फेकून देते असे. लगेच द्यायचे लगेच. ते लगेच? बडबड नाही करत असली. हा का? म्हणजे काय आमच्या अवकातच नाही? हा? काय आव का तुमची सकाळी पोरगी 500 रुपये मागत होते. हे घे. 2 लाखाचं आहे तरी ते. हे 2 लाख 2.5 लाखाचं आहे. कळलं का? हा. परत नंतर बघायचं नाही. हा, व्यवस्थित चल मला काय राहायचं. करायचंय? व्यवस्थित राहायचं. चल, निघ तुमचं इथं या एरियात. थोबाड सुद्धा बघत नाही मी तुमचं. अगं, तुम्हीच आमच्या रानात हिंडतात. थोबाड म्हणजे तुला इज्जत अगं, ठेवणं वहिनी. पाहिजे. अगं दिले असते आपण पैसे, अगं दिले, तुझं कळतलं. शांत बसा. दिले असते आपण पैसे. शांत बसा तुम्ही. अरे तुम्ही काय असले देतात? तुमचे काय लायकी चला. मला माहिती ना. नाही का? कोणाची नका किती आमच्या लायकी रानात आम्हाला हिंडू. कळते. चला हा. ताई घरी. मुलगा, तू जर माझ्या लेकीच्या सुनाच्या परत नादाला लागला ना तर हा. माझ्या संग गाठ आहे. तू परत हात ए, लावला हिला माझ्या सांगा लेकीला मी. बरं का? आत्या आता राहू द्या. झालं, मिटलंय तुझं. हा, मिटलंय मग काय? मग अंगावर हात टाकते काय? अजिबात माझ्या लेकीच्या हाताला हा, चल नाही का? हा, चल परत ना. इकडे दिसत नाही वावराकडे. नाही दिसत. परत माझ्या रानात यायचं नाही, तर ट्रॅक्टरचा अंगावर घालीन. आईला गरीबांना विलय माझे सांगतो त्याला काय ते.